अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडीनंतर खासदार विशाल पाटील यांनी सभापती निवडीत आणखी सदस्यांची वाढ होणार असे भाकीत केले होते। हे भाकीत खरे ठरले असून अध्यक्ष उपाध्यक्ष निवडीत गैरहजर राहिलेले शिवसेनेचे पृथ्वीराज पाटील आणि जयदीप भोसले यांनी महाविकास आघाडीला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे। दरम्यान गैरहजर राहणाऱ्या पृथ्वीराज पाटील यांना सभापती पदाचे बक्षीस मिळाले आहे। महाविकास आघाडीकडून सांगली जिल्हा परिषद बांधकाम सभापती पृथ्वीराज पाटील, महिला बालकल्याण स्नेहल मोरे, समाज कल्याण सभापती दादासाहेब कोळेकर, शिक्षण सभापती सावित्री पाटील यांनी महाविकास आघाडीकडून उमेदवारी अर्ज भरला। त्यामुळे भाजपकडे आता 24चे संख्याबळ तर महाविकास आघाडीकडे 37चे संख्याबळ झाले आहे। भाजपकडून कोण उमेदवार येणार याची उत्सुकता होती, मात्र महायुतीकडून सभापती पदासाठी अर्जच भरण्यात न आल्याने सभापती निवड बिनविरोध झाली। यापूर्वी पृथ्वीराज पाटील यांनी आमदार गोपीचंद पडळकर यांच्या भूमिकेला विरोध दर्शवत उपाध्यक्ष निवडीत स्वतः आणि जयदीप भोसले हे गैरहजर राहिले होते। शेवटच्या क्षणी आमदार सुहास बाबर हे भाजपमध्ये गेल्यानंतर सभापती निवडीमध्ये शिवसेना भाजपसोबत राहील असे संकेत होते। शिवाय मध्यंतरीच्या काळात पृथ्वीराज पाटील आणि जयदीप भोसले यांची समजूत काढण्यात यशस्वी ठरतील अशी शक्यता होती, मात्र आमदार सुहास बाबर हे शिवसेनेतील फूट रोखण्यात अपयशी ठरले आहेत। दरम्यान काल आमदार गोपीचंद पडळकर यांनी पृथ्वीराज पाटील यांचा कुणबी दाखला बोगस असल्याचा आरोप मुंबईत पत्रकार परिषदेतून केला होता। त्याला प्रत्युत्तर म्हणून तानाजी पाटील यांनी अमरसिंग देशमुख, सचिन मोटे आणि आता आमच्याविरुद्ध तक्रारी असे राजकारण करू नका, तुमचे जातीचे राजकारण जनतेने नाकारले असा टोला गोपीचंद पडळकर यांना लगावला आहे।